काल गेलेलो आम्ही काजू तोडायला आणि आज येणार आहे आपल्या घरात देवाची पालखी। सकाळी उठून आम्ही घेतले अंगण धुवायला। हा बघा माझा भाचा व्लॉग बनवतोय। त्याच्या हातातला मोबाईल घेऊन त्याच्या हातात सुद्धा दिली मी झाडू। झाली होती संध्याकाळ आणि आता बहिणींनी सुद्धा सुंदर अशी रांगोळी अंगणात काढायला सुरुवात केली होती। हे बघा फायनल लुक काहीसा असा होता। हे आहे आपल्या घराचे नाव चंद्रसखा, जे की माझ्या आजी आणि आजोबांच्या नावावरून ठेवले गेले आहे। येथे होणार आहे विराजमान पालखी। थोड्याच वेळात ढोल ताशाच्या गजरात समोरच्या घरातून आपल्या घरात आली पालखी। पालखी आपल्या अंगणात आल्यानंतर मम्मीने आणि आत्याने पालखीची व्यवस्थित अशी पूजा करून घेतली। त्यानंतर आम्ही पालखी घरात घेऊन आलो। याच त्या क्षणासाठी कोकणकर कुठेही असो तो शिमग्याला गावी येतोच, कारण शिमग्यात देव देवळात नसून तो आपल्या भक्तांना भेटायला भक्तांच्या घरी येत असतो। आणि मला नाही वाटत भारतामध्ये असे कुठे होत असेल। ही आहे निशाणी। ज्या घरात पालखी असते त्या घराच्या बाहेर हा झेंडा ठेवतात, जेणेकरून सर्वांना कळेल की या घरात पालखी बसलेली आहे। गुरुवांच्या सल्ल्यानुसार केली देवाची पूजा आणि देवाला नैवेद्य दाखवून कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी लावली आरत। आता पालखी गेली ती पुढच्या घरात। हे झाल्यानंतर प्रत्येक कोकणकर वाट बघतो ती पुढच्या शिमग्याची।